अमरावती येथील एका नागरिकाचा 2 एप्रिल रोजी इरविन रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला। या व्यक्तीचा थ्रोट स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक श्याम सुंदर निकम यांनी विदर्भ न्यूजला दिली। अमरावती येथील हातीपुरा परिसरामधील एका 44 वर्षीय पुरुष व्यक्तीचा 2 एप्रिल रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला होता। या व्यक्तीचे थ्रोट स्वॅब पाठविण्यात आले होते। ते अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे या व्यक्तीचा निश्चित मृत्यू हा कोरोनामुळे झाला असावा असा कयास वर्तविला जात आहे। या व्यक्तीच्या संपर्कामध्ये आलेल्या सुमारे 24 नागरिकांचे थ्रोट स्वॅब घेऊन ते चाचणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेमध्ये पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे। सदर नागरिकांच्या घराभोवतीच्या परिसरामध्ये तपासणी, फवारणी व इतर आवश्यक कार्यवाही होत आहे। त्यासाठी महापालिका व आरोग्य यंत्रणेची स्वतंत्र पथके ही कार्यरत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिलेली आहे। अमरावती शहरात जिल्ह्यामध्ये 2 तारीखला इरविन हॉस्पिटलमध्ये मुमताज म्हणून जे होते त्याचा मृत्यू होऊन त्याचा स्वॅब पाठवण्यात आला होता आणि आज सकाळचे रिपोर्ट आल्याप्रमाणे तो स्वॅब पॉझिटिव्ह आले असल्याने त्या एरियाचा जो कंटेनमेंट प्लॅन आहे आणि जो कॉन्टॅक्ट अँड ट्रेसिंग प्रोग्राम आहे ते सुरू करण्यात आलेले आहे। त्याच्यामध्ये त्याच्या सर्व एरियामध्ये ते सील करून त्याच्यामध्ये आपले आरोग्याचे विशेष पथक त्या एरियामध्ये जाऊन ते घराचे सर्वे करून त्याच्यामध्ये अजून असं लक्षणे येणारा कोणी माणूस आहेत का त्याच्याबद्दल सघन जांच करण्यात येतील। आपण ऑलरेडी सारी मोहीमच्या अंतर्गत अमरावतीकर मात करूया कोरोना मोहीमच्या अंतर्गत आपण सुरू केलं होतं, पण आता या ठिकाणी पॉझिटिव्ह केस आले असल्याने ते अजून त्या एरियाला आपल्याला पूर्ण कंटेनमेंट करण्यासाठी हे करण्याची आता गरज आहे। या 44 वर्षीय नागरिकाला सर्दी, खोकला, ताप आदी त्रास होत असल्यामुळे हा नागरिक एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल झाला होता। या व्यक्तीस न्यूमोनिया असल्याचे खासगी डॉक्टरांनी घोषित केले होते। या रुग्णाला श्वसनक्रियेमध्ये अडथळे येत असल्याचे निदर्शनास आल्यावरून या खासगी डॉक्टरांनी वरील व्यक्तीला जिल्हा रुग्णालयामध्ये पाठविले होते, परंतु सदर व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। दरम्यान या नागरिकाचे थ्रोट स्वॅब चाचणीसाठी पाठविण्यात आले होते। त्याचा अहवाल 3 तारखेला रात्री पॉझिटिव्ह आला आहे। त्यामुळे तात्काळ संपर्कातील नागरिकांचे थ्रोट स्वॅब घेणे, परिसर सील करणे, निर्जंतुकीकरण आदी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। गर्दी टाळण्यासाठी सदर परिसरातील दुकाने व रविवारी पूर्णपणे बंद राहणार आहेत। सदर व्यक्तीने यापूर्वी कुठे प्रवास केला होता का किंवा कसे याचा तपास सुरू आहे। या व्यक्तीची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांना सुद्धा होम क्वारंटाईन करण्यात आलेले आहे। ते रुग्णालय सुद्धा सील करण्यात आलेले आहे। सोबतच वाशिम येथे पॉझिटिव्ह आढळून आलेल्या एका नागरिकाने बडनेरामधील जुनी वस्ती येथे वास्तव्य केले होते। त्यांच्या संपर्कामधील 8 नागरिकांचे थ्रोट स्वॅब हे चाचणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत। त्यांचा सुद्धा अहवाल हा प्रलंबित आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये परदेशातून तसेच दिल्ली, नागपूर, मुंबई व बाहेरून आलेल्या 22,000हून अधिक नागरिकांची तपासणी करून त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे। वैद्यकीय पथके त्यांच्या सतत संपर्कामध्ये आहेत। या पार्श्वभूमीवरती नागरिकांनी सुद्धा दक्षतेचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे। शक्यतोवर घराबाहेर पडू नये। ताप, खोकला आदी कुठलाही त्रास जाणवत असल्यास तात्काळ तपासणी करून घ्यावी। इतर कुणालाही असे आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे। मी सर्व लोकांना आवाहन करू इच्छितो की हे केस घडलं असल्याने आणि याच्यामुळे की आपली ते कोरोनाचे अजून काही लोक होऊ शकते आहेत, त्यामुळे आपल्याला जर असं काही लक्षणे आढळल्यास 3 दिवसपेक्षा जास्त सर्दी, खोकला, ताप किंवा ब्रेथलेसनेस असेल तर आपण स्वतःहूनच सिव्हिल हॉस्पिटलला किंवा आपले प्रायमरी हेल्थ सेंटरला ही बाब निदर्शनास आणावी किंवा कोणतेही जर प्रायव्हेट प्रॅक्टिशनर जर असेल त्याचं सुद्धा जर ही बाब लक्षात आली तर हे किमान तरी आपल्याला निदर्शनास आणावे। याचेच अनुरूप काल वाशिममध्ये जे एक पॉझिटिव्ह आला होता त्याचं पण काय बडनेराच्या एरियामध्ये त्याचा एका दिवस मुक्काम होता, तो ते सुद्धा आपण तिकडे पण सॅनिटेशन प्रोग्राम आणि तिकडे पण कॉन्टॅक्ट ट्रेसिंग प्रोग्राम सुरू करणार आहेत। सो तिकडच्या पण लोकांची माझी अपील आहे की सर्व ठिकाणी ज्या ठिकाणी असा काय केस आढळून येत आहे किंवा जर आपण कोणतेही पॉझिटिव्ह केसेसच्या संपर्कात जर आपल्याला वाटत असेल आपण आलं असावा तर त्याच्याबद्दलचा थोडासा काळजी घ्यावे आणि सर्दी, खोकला, ताप, ब्रेथलेसनेस यासारखा जर काही असेल तर प्लीज आम्हाला आपण सांगावे।
विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।